आहेत ते रिटायर होते, त्यांचा ट्रान्सफर होत होता, बहुतेक त्या रिटायर होत होते. अखेरच्या दिवशी त्यांनी हा विषय छेडला आणि वन विभाग तर्फे नोटीस आली. माझ्याकडे फोन आला की असा नोटीस येत आहे. मी सगळ्यांना घेऊन इकडे जो मुख्य वन संरक्षक अधिकारी आहेत मल्लिकार्जुनजी, त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याबरोबर बसलो आणि चर्चा केली. जेव्हा तुम्ही काहीतरी काही काम होऊ देत नाही, आता तुम्ही नोटीस कशाला पाठवला? त्यांना तोडणार का घर? त्यांनी सांगितलं आम्ही कोणाच्याही घर तोडणार नाही, फक्त जो कमर्शियल गाले आहेत, दुकान आहेत, त्यांच्या विरोधात आम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे. बाकी जो राहणारे लोक आहेत, जो रहिवासी आहेत, त्यांच्याकडून आम्हाला पुरावा पाहिजे की तुम्ही इकडे राहता, तुमच्याकडे काय काय कागदपत्र आहे. त्याच्यासाठी एक सर्वे चालू आहे, म्हणजे डिमोलिशनच्या कुठल्या प्रकारच्या ड्राईव्ह होणार नाही. तर तुमच्या घराचा सर्वे करण्यासाठी आणि सर्वे करण्याचा हक्क अधिकार त्यांना आहे. पण मी जाऊन भेटलो सगळ्यांबरोबर घेऊन, त्याचा फोटो केला आणि फोटो रिलीज पण केला. सगळ्यांना सांगितलं की असं आहे, तुम्ही घाबरू नका, कोणाच्याही घरामध्ये कोणाचाही घर वन विभाग तोडणार नाही. तरीही तुमचे जो आमदार साहेब आहेत, गेल्या आठवड्यात ते एक मीटिंग घेतले त्यांनी साईबाई नगर मध्ये, आणि मीटिंग मध्ये माझ्या विरोधात बोलत आहेत की संजय निरुपमनी मीटरसाठी ऍप्लिकेशन देण्याचा जो ड्राईव्ह सुरू केला, त्याच्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंट नोटीस दिली आणि तोडण्याचा आदेश दिला. पण आमदार साहेबांनी सांगितलं ते गेले अधिकाऱ्याने बोलले आणि त्यांनी सांगितलं की आता तोडायचा नाही, आता अधिकारी नाही तोडणार. मी चॅलेंज करतो, कधी भेटलं तुम्ही? कुठल्या अधिकारीला भेटलं? बोलला कुठल्या अधिकारीशी? मी तो भेटलो त्या विभागाच्या लोकांना घेऊन जाऊन, त्याचा फोटो पण रिलीज केलेला आहे. तुम्ही कधी भेटला? माझा जो फोटो रिलीज झाला होता त्यानंतर त्याने मीटिंग घेतली. म्हणजे मी सांगितलं की कोणाचाही घर नाही तुटणार, त्याच आधारावर ते तुम्हाला गॅरंटी देत आहेत. तर हा जो चुकीच्या एक अफवा पसरविण्याचा आणि तुमच्या विरोधात जो काम करणारे लोक आहेत, तुमच्या खिशातून जो पैसे लुटणारे लोक आहेत, त्यांच्या संरक्षण देणारा जो आमदार आहे, त्यांनी ज्याप्रमाणे तुमच्या मनात एक भीती निर्माण केला आणि अफवा पसरवत आहेत, त्याच्या विरोधात आता आम्ही एक मीटिंग घेणार. ही मीटिंग आमची येत्या रविवारी आहे, येत्या शनिवारी आहे, माफ करा, रविवारी नाही, शनिवारी, येत्या शनिवारी आहे. म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता तोच ठिकाणावर, म्हणजे साईबाई नगरच्या तो मैदानावर. आणि यावेळी फक्त मी एकटे तुमच्या समोर नाही येणार, बाकी आमच्या पक्षाचे सगळे लोक राहणार, डोंगरचे सगळे लोक येणार. तुम्ही पण या सगळे ज्यांच्या मनात काहीतरी प्रश्न आहे, तुम्ही सगळे या, आम्ही एक प्रश्न उत्तर देणार. पण आमचे बरोबर आमचे या विभागाचे आमचे लोकप्रिय खासदार रवींद्र वायकर साहेब पण येणार. वायकर साहेबांनी मी सांगितलं की आता हा जो तुमच्या मनात पण चिंता आहे की या विभागात लोकांना पाणी नाही, वीज नाही, आता वीज साठी मी काहीतरी एक प्रयत्न सुरू केलेला आहे. आता तुम्ही पण जरा याच्यामध्ये हातभार लावा आणि आता लोकांना कसा न्याय भेटेल याच्यावर एक आम्हाला सहयोग करा. तो 15 तारखेला वायकर साहेब पण येणार, मी पण असणार, आणि तुम्ही पण या आणि सगळे बसून एक विस्तृत चर्चा करून समजूया की हा जो अफवा पसरवणारे लोक आहेत ना, ते तुमचे हितैषी नाही आहे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कुठल्याही सहानुभूती नाही. ते फक्त जो वीज आणि पाणी माफिया आहे त्यांना संरक्षण करणारे लोक आहेत. अशा लोकांप्रमुख तुम्ही सावध राहा अशी विनंती आहे. तो भेटूया शनिवारी 15 तारखेला 7 वाजता साईबाई नगरमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.